की शेवटी राजा हा राजा झाला, त्याला सगळं ऐश्वर मिळालं, तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो. तसं भाजपचं झालंय. मला तुम्हाला राणेंचं कुठल्या बाबतीत अस्तित्व शिल्लक आहे मला माहित नाही. राणेंचं अस्तित्व कशाबाबतीत शिल्लक आहे ते कधीच संपलेलं आहे. प्रतिक्रिया कोणाबद्दल द्यावी आणि तुम्ही कोणाबद्दल विचारावं हे आपल्याला दोघांनाही माहिती आहे. चांगला प्रश्न विचार आहे एखादा. असा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे. वेगळ्या गोष्टी वळण दिलं जातं आणि बळीचं पात्र नितेश राणे बनतंय असं त्यांचं म्हणणं आहे. मला ना सुख ना दुःख. बळीचा बकरा झाला आणि बकऱ्याचं पुढं काय झालं त्याचं मला ना सुख ना दुःख. सर, चिपळूणमध्ये या पद्धतीनं माजी आमदारांच्या प्रचारामध्ये पाहायला मिळत आहे. काल अशा वेगवेगळ्या बातम्या आल्या, काय तथ्य याच्यामध्ये आहे, काय सांगणार? असं आहे की शेवटी मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. मातोश्री म्हणजे शिवसेना प्रमुखांचं आणि आमच्या पक्षप्रमुखांचं निवासस्थान आहे. जर आम्ही काही चूक केली असेल आणि मातोश्रीवरून जर काय आम्हाला समज देण्यात आली असेल किंवा काय आणखीन तुम्ही म्हणता तसं काय झालं असेल तर एक शिवसैनिक म्हणून त्या विषयावर भाष्य करणे योग्य नाही. मी एक छोटा माणूस आहे आणि माझी चूक आहे की मी माझ्यासारख्या छोट्या माणसाला एका मोठ्या माणसानं मला भेटायला यावं अशी मी अपेक्षा करणं चुकीचं आहे. मुळामध्ये अशा पद्धतीच्या दुह्या निर्माण होण्याकरता काहीतरी कारण असावं लागतं. संपूर्णपणे आज ही वेळ नाही, परंतु संपूर्णपणे जर तुम्ही सगळा आढावा घेतलात तर मी नक्कीच सांगेन की मी कुठलंही कारण बनलेलो नाही. त्यामुळे माझ्याकडून काही दुही असण्याचं कारण नाही. खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही. परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही आणि भास्कर जाधवची ही एवढीशी ओळख पुरेशी आहे की भास्कर जाधवने एकदा शब्द दिला की बदलत नाही. खरं तर या प्रकरणाशी माझा काही संबंध पण नाही, त्या निवडणुकीशी पण माझा काही संबंध नाही, त्या निवडणुकीशी बोलाचालीचा पण माझा काही संबंध नाही. पदाधिकारीच सगळं करत होते. तेच पदाधिकारी माझ्याकडे आले आणि तेच पदाधिकारी अर्ध्यावरनं पळून गेले. आता मी काय करावं? या संदर्भात याच्यावर आता फार भाष्य नको. असं आहे, ते माझे पक्षप्रमुख आहेत. शेवटी माझं जर काय गारणं घालायचं असेल तर मला त्यांच्याकडे घातलंच पाहिजे. त्यामुळं त्यांच्याशी गारणं मला घालावंच लागलं, घातलंच पाहिजे. बोलणं झालं की नक्की झालं बोलणं. माझ्याकडे मला अक्कल पाहिजे होती की मी कोणावर विश्वास ठेवून ही चर्चा करतोय हे मला अक्कल पाहिजे होती. तुम्ही कितीही मला जर सांगितलं तर मी त्याच्यात पडलोच नसतो तर मी खिंडीत अडकलो असतो का? त्यामुळे माझा रोग कोणावर नाही, माझा रोग माझ्यावरच आहे की मला स्वतःला अक्कल पाहिजे होती की मी ह्याच्यात पडायचं की नाही पडायचं. ते मी पडलो, पण असं खिंडीत मला पकडणं एवढं कोणाला सोपं नाही. अजिबात नाही, विश्वासघात पण नाही, दगा पण नाही. त्यांनी कदाचित माझी परीक्षा बघितली असेल. पक्षासाठी आत्ताची निवडणूक ही महत्वाची आहे आणि अशा वेळेला दोन नेते परस्पर विरोधी काम करतात तरी दिसून येत आहे. पक्षाचं नुकसान होण्यासाठी कुठे आहे विरोधी काम? कोण करतोय विरोधी काम? दोन नेते कोण काम करतायत? कुठे आहेत ते? कुठे काम करतायत?
मग दोन नेते आम्ही विरोधी काहीच करत नाही आहोत. मी आता इथे ह्या लोकांनी मला बोलवलं की मी विरोधाला आलो काय रे बा, विरोधाला आलो काय, पक्षाच्याच कामाला आलो, मी विरोधात काहीच करत सभा घेऊन सांगितलं होतं की राजू देवळेकर हेच आमचे उमेदवार आहेत, असं चिपळूण मध्ये सभा घेऊन त्यांनी सांगितलं होतं. जाऊ दे आता त्या विषयामध्ये. कोण किती खरं बोलतो हे प्रत्येकाला माहिती आहे. समोरासमोर बोललोय, समजलं काय, त्या वेळेला पाठीमागं कोण काय बोलतो ह्याच्यात काय तुम्ही समजून घ्या. असं आहे की शेवटी राजा हा राजा झाला, त्याला सगळं ऐश्वर मिळालं तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो. तसं भाजपचं झालंय. अख्ख्या देशाची सत्ता मिळाली पण त्यांचा आत्मा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडकलेला आहे, हे स्पष्ट होतं. काँग्रेसने एकाच वेळेची भूमिका घेतली, यामुळे उद्धव ठाकरे साहेब नाराज आहेत आणि मनसे पण नाराज आहे किंवा असं सांगितलं जातं. नेमकं काय वस्तुस्थिती माहिती आहे? मला काहीच माहित नाही. मी या कुठल्याच बैठकीला नसतो आणि कुठल्या चर्चेमध्ये नसतो. पण तरी सुद्धा एवढंच मी सांगेन की असंच झालं. लोकसभेला भरपूर जागा मिळाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यात एकदम हवा गेली की आमची एवढी लोकप्रियता वाढली आहे, आता आम्हाला कोणाची गरज नाही. रिझल्ट काय लागला यातून काय आम्ही शिकलो असेल तर ठीक आहे, नसेल तर मग तरी ठीक आहे. याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या वरती होऊ शकेल. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी मागे एकदा खुलासा केला होता की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीच लढल्या गेलेल्या नाही. आपण काय म्हणतो की लोकसभेला झाली महाविकास आघाडी, विधानसभेला झाली आणि मग ह्यांची आघाडी फिसकटली. मुळामध्ये कधी अशी आघाडी झालीच नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थेला. आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांशी बसा, चर्चा करा आणि तिथल्या तिथे निर्णय घ्या आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मला एक कळत नाही की महाविकास आघाडीच्या स्पष्ट अशा सूचना असताना जे महायुती 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 म्हणून बोलतायत त्यांचं काय झालंय? त्यांच्या चिंधड्यात झाल्यात ना सगळ्या त्यांच्या महायुतीच्या. काय झालंय? कोण कोणाच्या आमदाराच्या 100 पोलीस घरामध्ये पाठवून रेड करतोय, कोण कोणाचा आमदार भाजपच्या घरामध्ये जाऊन शेवटी चोरीचे पैसे पकडतोय, कोण कोणाला मस्ती आली आणि माज आलाय वगैरे म्हणतोय. त्यामुळं महाविकास आघाडीच्या तुम्ही प्रश्न विचारताय, महायुतीच्या काय अवस्था झाली, काय त्यांची चिंधड्या झाल्या ते बघा. रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की 2 तारखेपर्यंत आम्हाला युती शिकवायची. ते तोपर्यंत का वाट बघतात मला तेच कळलं नाही. अगोदरच तो निर्णय त्यांनी करायला हवा होता. का वाट का बघतायत 2 तारखेची? लक्षात आलं की नाही? अगोदर करायला हवा होता. तर बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती आणि त्याला वर्ष पूर्ण होते, आज त्यांचं विशेष राहतं. असं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाली, त्या वाल्मिक कराडनी केली, बाकीच्यांनी केली, त्यातले काही आरोपी अजून मिळालेलेच नाहीत. काही आरोपी अजून मिळालेच नाहीत. पण अशाच प्रकारच्या हत्या अनेक लोकांच्या झाल्या. या राज्यामध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही. या राज्यामध्ये आरोपी आपल्या जवळच्या माणसांचं नाव घेईल, सत्ताधारी पक्षांचं, म्हणून त्याला कोर्टासमोर उभं करून शिक्षा देण्याच्या ऐवजी त्याला गोळ्यात घातल्या जातात. आम्ही अक्षय शिंदेचं समर्थन केलेलं नाही, त्यानंतर परवांच्या दिवशी कोणतो त्याचं समर्थन केलेलं नाही. आता सरळ सरळ गोळ्या घालायच्या आणि विषय संपवायचा. त्यामुळं ह्या कायद्यामध्ये ह्या राज्यामध्ये आता सुलतानी कारभार सुरू आहे. तर मी मगाशी म्हटलं की जे चावे आमच्याकडे उल्लेख केला, जे चावे आमच्याकडे मतदान केलं नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही. मी यापूर्वी देखील सांगितलंय की राजकारणातली सभ्यता जी होती ती काँग्रेसच्या कालखंडामध्ये होती. ती सभ्यता काँग्रेसच्याकडे होती. आता इथं मानेसाहेब बसलेत, मला वाटतं ते 4 वेळा आमदार झाले. मी इथं बसलोय, मी 7 वेळा आमदार झालो. आम्ही सत्तेमध्ये कधी होतो? 95 ते 99 होतो. बाकी प्रत्येक वेळी काँग्रेसचं सरकार होतं. पण काँग्रेसचं सरकार निधी देताना, विरोधी पक्षाच्या आमदारला सन्मान देताना, त्याच्याबद्दल वागताना त्यांच्याकडे सभ्यता होती. आपण लोकशाही मानतो, यांना विरोधी पक्षाच्या का होईना पण लोकांनी निवडून दिलंय आणि म्हणून हे जे कामं घेऊन येतात ती कामं त्यांची वैयक्तिक नाही तर जनतेची कामं घेऊन येतात म्हणून आम्हाला करायला पाहिजेत. ही सभ्यता काँग्रेसच्याकडे होती. पण ही सभ्यता आताच्या राज्यकर्त्यांकडे नाही.
विरोधी पक्षाच्या माणसाला एकही पैसा विकासाला निधी दिला जात नाही आणि वरती आपसात एकमेकाला धमक्या दिल्या जातात की तिजोरीच्या चाव्या आमच्या हातामध्ये आहेत. तिजोरीच्या चाव्या ह्याचा अर्थ हे ट्रस्टी आहेत. ही तिजोरी राज्यातल्या जनतेची आहे, पण ट्रस्टीच चोर झालेत की काय कळत नाही. मला तुम्हाला राणेंचं कुठल्या बाबतीत अस्तित्व शिल्लक आहे मला माहित नाही. राणेंचं अस्तित्व कशा बाबतीत शिल्लक आहे ते कधीच संपलेलं आहे. पण ते मीडियानी सातत्यानं ह्याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, ह्याला बघतो, त्याला करतो, ह्याचं बघून घेतो, त्याचं बघून घेतो, याच्यामुळं फक्त चर्चेत आहेत. बाकी ते अस्तित्व कधीच संपलेलं आहे. तर तपोवनातील 220 कोटी रुपयांचं जे टेंडर आहे ते सध्या वादाच्या मोरात सापडलेलं आहे. कारण या ठिकाणी साधुग्रामच्या जागेवर हॉटेल किंवा बँकेट भवनची उभारणी होण्याची देखील ठिकाणी त्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. पर्यावरण प्रेमी संतप्त झालेले आहेत. पर्यावरण कसं आहे की कबुतरांच्या बाबतीत काय झालं, भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत काय झालं, झाड तोडीच्या बाबतीत काय झालं, मागच्या वेळेला पालघरला एका बुवाची हत्या झाली, त्याच्यामध्ये दोषी कोणाला दिलं गेलं. दुसऱ्यावर टीका करणं, आरोप करणं ही सध्याची राजकीय लोकांची किंवा सत्ताधाऱ्यांची एक कायमची नेहमीची स्टाईल झालेली आहे. पण आपण जे केलं ते मात्र काही नाही, दुसऱ्यांनी काय केलं तेवढं सांगायचं. मला माहित आहे, तो मी बघितला, सगळा किस्सा बघितला, मी ते वाचलं सगळं, की ज्या पद्धतीने या झाडांची कत्तल होतीये ही खरोखर त्या तपोवनाकरता होते का वन तापवण्याकरता होते याचा एकदा विचार करण्याची गरज आलेली आहे.